नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात संपर्क जो तुटत असतो. अनेक भागांमध्ये रस्ते नाही, पूल नाही, यामुळे नर्मदा काठच्या गावांना जो तो आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवत असतात. मात्र याला पर्याय म्हणून आता जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम जो हाती घेतलाय. खरं तर राज्यातला हा दुसरा प्रयोग म्हणावा लागेल. पहिला प्रयोग जो तो गडचिरोलीला करण्यात आला होता. हा प्रयोग आहे की जो ड्रोन आहे तो ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागांपर्यंत औषधी जे आता पोहोचवण्यात येणार आहे त्याचं ट्रायल बिलगाव या भागामध्ये करण्यात आलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खरं तर IIT मुंबईने हा ड्रोन तयार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा ड्रोन मुंबई IITच्या माध्यमातून तयार करण्यात आहे. आणि हा जो डब्बा आपण या ठिकाणी पाहू शकतो याच्यात मेडिसिन भरून हा जे गाव आहेत त्या गावांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नेमका हा ड्रोन कशा पद्धतीने काम करणार आहे, त्याची कॅपॅसिटी कशी असणार आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मुंबई IITचे लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं बनवून घेणार आहोत. मॅडम, कशा पद्धतीने हा ड्रोन या भागांमध्ये काम करणार आहे? हा जो ड्रोन आहे डिलिव्हरी ड्रोन, त्याची जी पेलोड कॅपॅसिटी आहे ती 2 किलो आहे. म्हणजे तुमची जे पण वॅक्सिन औषधी जे पण असतील ते तुम्ही त्याच्यात टाकून ड्रोन मग नंतर जे बिलगाव प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे तो टेक ऑफ लोकेशन ठरवला आहे. आणि मग डोंगराच्या पलीकडे जो गाव आहे जिथे नर्मदा शाळा आहे तिथे त्याची डिलिव्हरी होणार आहे. जे डिस्टन्स आहे त्याची ते आम्ही गेले होते, रस्ते खूप खराब होते तर आम्हाला 1-1.5 तास लागला होता तिथे जायला. आणि डिलिव्हरी ड्रोन यूज करून जेव्हा आम्ही ते प्रयोग केला तेव्हा आम्हाला कळलं की ते 10 ते 11 मिनिटात तिकडे पोहोचतो. मग किती वेळ आपण वाचवू शकतो जधी पण ती क्रिटिकल सिच्युएशन असेल तेव्हा. आणि हा ड्रोनमध्ये कॅमेरा आहे. मग जो पण डिस्टन्स असेल 3-3.5 किलोमीटर काही डिस्टन्स आहे त्याची, ते सर्व आपण लाईव्ह फीड ग्राउंड कंट्रोल स्टेशनमध्ये हॉस्पिटलवर बसून बघू शकतो की ड्रोन कुठे जातोय. आणि जर काही पण अडचणी असेल तर इकडची जी लोक ट्रेन झाली आहे, ड्रोन पायलट लायसन्स त्यांना ट्रेनिंग घ्यावी लागेल, ते स्वतः पण कंट्रोल करू शकतात तो ड्रोन जर त्यांना इमर्जन्सी लागेल तर. आणि हा ड्रोन आता 2 किलोची कॅपॅसिटी आहे, पण आम्ही नवीन ड्रोन पण डेव्हलप करत आहात ज्यात 10 आणि 15 किलोची कॅपॅसिटी असणार. तर ते जास्त काही सामान असेल, काही औषधी असेल तर तो पाठवू शकणार. आणि हा प्रोजेक्ट आहे हे IIT बॉम्बे टीमने डेव्हलप केला आहे आणि महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे आम्हाला, फुल फंडिंग त्यांची आहे. मग हे दुसरा लोकेशन आहे, पहिला गडचिरोलीत होता. अजून नंदुरबारमध्ये पण आम्हाला दुसरे पॉईंट्स बघायचे आहे जिथे आम्ही हे प्रयोग करू शकतात. आणि मग महाराष्ट्राची दुसरी डिस्ट्रिक्ट्स आहे तिथे पण आम्हाला जिथे जरूर असतील तिथे आम्हाला जावं लागेल. खरं तर मुंबई IITच्या महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा प्रयोग जो तो सध्या राबवला जात आहे. आणि याच प्रायोगिक तत्वावर जो हा प्रोजेक्ट आहे तो राज्यभरात देखील राबवला जाणार आहे. तर खरं तर 11 किलोमीटरचे अंतर असेल किंवा त्यापेक्षा जास्तीचे अंतर असेल, एकदम कमी वेळेमध्ये हा ड्रोन पोहोचणार आहे. आणि जलद गतीने जे मेडिसिन आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत ते या भागांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या काळात इथल्या स्थानिक आदिवासी बांधवांना देखील या ड्रोनचं लायसन दिलं जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण करून तिथल्या आरोग्याच्या समस्या या कायमच्या कमी कशा करता येईल यासाठी जिल्हा प्रशासनाचे सध्याचे जे प्रयत्न आहे ते दिसून येत आहे. बिलगावरनं सागर निकवाडे, साम TV न्यूज, नंदुरबार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.